गुड मॉर्निंग गाईज. एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं धुमाकेदार स्वागत करतो आणि तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आपले 500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि 3-4 दिवस अगोदर पण आपल्याला 1000 सबस्क्रायबर ज्या दिवशी कंप्लीट होतील त्या दिवशी आपण सेलिब्रेट करणार आहोत आणि असाच सपोर्ट असू द्या. आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कसे आहात? मजेत ना? आय होप एव्हरीवन इज गुड. तर तुम्ही थंबनेल बघून तर समजलं असेल तुम्हाला की आम्ही कुठं फिरायला जातोय आज. तर कारण की बच्चूला फर्स्ट टाइम आम्ही घेऊन बाहेर निघतोय, म्हणजे फिरण्यासाठी. कामेगडचे घेऊन गेलो त्याला, पण फक्त फिरायला घेऊन जातोय कारण की खूप दिवस झाले नाही तर आपण घरात असल्यामुळे. तर आज फुल एन्जॉय करणार आहेत आपण. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा, पूर्ण ब्लॉग बघा आणि भेटू आपण. आता बघू, आता वाजले दुपारचे 12-12:30. जेवण बाकी आहे, जेवण करून मस्तपैकी आम्ही दुपारून निघणार आहोत. आणि ऊन खूप आहे तरी आपण 5:30-6ला निघूया. तिथं 1.5-2 तास आपण टाईम स्पेंड करून परत घरी येऊया. तर असा आम्ही आमचा प्लॅनिंग केलेला आहे आजचा दिवसाचा. तर चलो गाइस, तुम्ही पण तुमचा वीकेंड एन्जॉय करत असाल. आय होप. लगता था नहीं लौटेंगे, गलत. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. तर आरवची एंट्री झालेली आहे रंगीला. तर आता आरवचा आंघोळ वगैरे झालेली मित्रांनो, मस्तपैकी थंड थंड पाण्याने. दुपारचे वाजले 1:30. जेवण वगैरे करून त्याची आंघोळ वगैरे केली, मस्त खेळतोय आता. हो, आता मोबाईल पकडायचे आहे तुला. आता असं सबस्क्राईब करा म्हणे. त्याची लँग्वेज ना मला समजते फक्त. तर तुम्हाला सबस्क्राईब करायला लावतोय तो. तर लवकर जावा आणि सबस्क्राईब करा पहिले चॅनलला. हो, केलं बेटा, लोक करतील, टेन्शन नको घेऊ. सो फायनली गाईज, आता आम्ही रेडी झालो आहोत. सकाळी ते बोलले असतील की आम्ही फिरायला जाणार आहोत संध्याकाळी. म्हणजे भरपूर दिवसानंतर आम्ही प्लॅन केला की चला जाऊया कुठेतरी. घरात पण कंटाळा आलाय, म्हणून म्हटलं चला बच्चूला पण घेऊन जातोय फर्स्ट टाइम. असं म्हणजे कुठे ना कुठे त्याला घेऊन जायची, पण फिरायला नव्हतं गेलो. सो त्याला पण घेणार आहोत. तो झोपला आहे, उठेलच थोड्या वेळात. तर आता माझा हिरो रेडी होतोय, बघू शकतात. बस झालं, किती रेडी होणार, तिथं कोणीच नाही बघणार तुम्हाला. तू असताना सोबत मी कोणाला बघणार आहे का? ते बघू पण देव देणार माणूस नाही. दादा, मी देव माणूस. माहिती बघते तिथं. जर याने चुकून कोणाला बघितलं, मी शूट करणारच आहे. नाही बघूया. का, तू असताना तरी नाही, इम्पॉसिबल है. हो का? और इंडिया का कोई इंसान ऐसा नहीं है बायको सोबत असताना दुसऱ्या बायकोला बघेल. बायकोला दुसरी बायको बोलताय पाव. अरे दुसऱ्या बायकांना नाही. दुसऱ्या मुलीला नाही, डायरेक्ट बायको बनवताय. नाही आपण मन में कुछ, आंखों में कुछ. नाही देखते मॉल में जाके. चल. बायकांचं कसं असतं ना, कसं असतं? बाहेर निघायचं असेल 50 वेळेस विचारलं गेलं असेल की मी कशी दिसते, मी कशी दिसते, मी कशी अरे तू मला कशी दिसते ते विचार पहिले एकदा. कशाला? आधी प्रत्येक तसंच असतं, विचारावंच लागतं. कशी दिसते, कशी दिसते, कशी दिसते खरंच. नाही तर मुलांचं इकडून एक बाण इकडून हा फिरवला, हा इकडच्या बाण इकडे फिरवला, हा असा वरती फिरवला आणि असा केला, झाला आम्ही रुबाबदार. आहे का विषय? तर गाईस, आता मस्तपैकी रेडी झालोय. तुम्हाला सांगितलं नीताने, मस्त पावडरचा लेप लावला आहे, काही टेन्शन नाही. आपले केस मस्तपैकी करंट मारून त्यांना असे उभे केले, त्याच्यात पण काही टेन्शन नका घेऊ. मित्रांनो, आता सगळं काही रेडी झालेलो आम्ही. आणि तुम्हाला बोललो ना आरव झोपलेला आहे. तर आम्ही जेव्हा जेवायला बसतो तेव्हा बरोबर उठतो. पण आता बाहेर जायचं तर उठलेलं नाही अजून. हे बघा, तुम्हाला दाखवतो मी, झोपलेलाच आहे अजून. हे बघा, ए यार उठ ना बेटा. आणि लहान मुलांना तर बिलकुल बरं नाही वाटत यार झोपेतून परत उठवायला. तरी आम्ही वेट करतोय अजून, नाहीतर मग मी त्याला असं सोबत घेऊन जाईल व्यवस्थित. तर बघू आता नीता काय करते काय नाही. काय करते, काय करत होती सांग? वॉलेट चेक करत होती. वॉलेट पैसे द्यावे लागते ना गपचूप, आपल्या पर्समध्ये ठेवून घ्यायचे थोडेसे काढून. क्या बात. तिजोरीची मालकीन तर तूच आहे. प्रत्येक घरात तिजोरीची मालकीन ही बायकोच असते. हे फक्त देखावासाठी असतं की फक्त 4 लोकांमध्ये विचारायचं. फायनली आरव उठलेला आहे, तालिया बजाव, तालिया आरव केली. तर काही आता खाली निघालोय आम्ही, जातोय मॉलला. हो, इथं मंडप जेवण आहे. काय मला काय माहिती, तुला काय
विचार रात्रीच स्वयंपाक करायचं टेन्शन नाही राहत. नीताला मंडप दिसला म्हणजे नीता पहिले काय विचारते भंडारा आहे का. भंडाऱ्याचं जेवण लय टेस्टी असतं, मला तर खूप आवडतं. मी कुठेही भंडारा असतो चाललं जाते खायला. ठीक आहे काहीच भेटू आपण तिथं आता. सो बसलो आहे फायनली ऑटोमध्ये, चाललो आहे. आरोला पण घेतलं आहे सोबत, एकटं कसं राहणार कधी, आला तो पण आमच्यासोबत. चलो घुमने, चला भेटू मॉलमध्ये. रिच ॲट मेट्रो मॉल गाईज. तर इथून आता बघूया इथे काय काय आहे तुम्हाला दाखवतो मी मस्तपैकी. इथून एंट्री पॉईंट चालला आहे मित्रांनो आणि हे कल्याण स्टेशनच्या ईस्ट साईडला आहे. इकडं पार्किंग एरिया मोठा असा. तर स्टेशनवरून ईस्टवरून म्हणजे वेस्टला उतरून मेट्रो मॉल सांगितलं ना ऑटोवाल्याला, तर तो तुम्हाला सोडेल आरामात. खूप गर्दी आहे आज संडे असल्यामुळे. मॉलमध्ये मोस्ट ऑफ करून लहान मुलांसाठी असतं मित्रांनो फिरायला आणि कपल्स. समजलं ना विषय. तर आपण आलो तिथं कारण की फ्रेश होऊन जातं जरा. मग गाडी मस्त आहे ना. तर ट्रेन पण आहे इथं, ट्रेन पण दाखवतो मी तुम्हाला. मॉलमध्ये ट्रेन कैसे आगा एवढं नाही समज में आ रहा है. आता बोललो मिनी बसचं येते आता आपल्याला घ्यायला फर्स्ट फ्लोअरवर, लंडन मिनी बस. तर छान असा बिझनेस आहे बाई. सो आरोला पकडण्याची जिम्मेदारी त्यांची पप्पाची. मी मस्त फिरते आरामात, मला बेस्ट टेन्शन नाही. तर आम्ही खूप टेक केअरने म्हणजे खूप सांभाळून आरवला फिरवतो आहे. असं नाही की आम्ही फिरायला आलो आहे तर त्याला क्राऊडमध्ये वगैरे घेऊन चाललो आहे. आम्ही आमचेच लोक एवढ्या स्पेसमध्ये फिरतो, जिथे जास्त पब्लिक नाही तिकडेच फिरतो. सांभाळून आम्ही कमीत कमी अर्धा तास झाला असेल आम्हाला इथे येऊन. आम्ही फक्त 20 पावलं चालून आतमध्ये आलो आहे. अजून मॉल हे बघा बॅक साईडला जा, त्या साईडला जा. बघितलं ना, अजून आम्ही एंट्री पण नाही केली मॉलमध्ये परफेक्ट. खूप टाईम स्पेंड करू हळूहळू आम्ही टाईम स्पेंड करतो आरोसाठी. नाही करत व्यवस्थित सांभाळून फिरतो आम्ही. सो आम्ही आता आलो आहे फर्स्ट फ्लोअरला, मॉलच्या फर्स्ट फ्लोअरला. सो इथून तुम्ही बघू शकता व्ह्यू किती भारी आहे. एकच खूप नंबर, सुंदर आहे इथून दिसायला. एकच नंबर आहे. सुंदर असा व्ह्यू दिसतो इथून. फर्स्ट फ्लोअरला 3rd फ्लोअर आहे टोटल. आम्ही फर्स्ट फ्लोअरला. फर्स्ट म्हणजे ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर असे 2 फ्लोअर आहेत. आणि ग्राउंड फ्लोअर इन्क्लुडिंग ग्राउंड फ्लोअर पकडलं तर 3 फ्लोअर असतील म्हणजे शॉपिंग वगैरे करायला. आणि म्हणजे काहीतरी खायचं असेल तर त्यासाठी 3rd फ्लोअरला म्हणजे सेकंड फ्लोअरला काहीतरी क्या खायचं बोल असेल. रहे हो समझ नहीं आ रहा है, रुको मैं बताती हूँ. फर्स्ट फ्लोअरला फर्स्ट फ्लोअरला नाही, ग्राउंड Bag फ्लोअरला वगैरे, फक्त खेळायला लहान मुलांना आहे. आणि आपल्याला फर्स्ट फ्लोअरला शॉपिंग. पता नहीं क्या क्या है, बट हे बहुत कुछ है. छान छान कपडे आहेत, पाहू शकता. ओनली 399. मस्त आहे. मॉलमध्ये पण एक मस्त स्कीम काढली आहे. जर तुमचे जर पाय काय दुखत असतील तर या मॉलमध्ये आणि व्हा इथं रिलॅक्स. पाहू शकता कसे रिलॅक्स होत आहे लोक. फायद्याची गोष्ट आहे. रिलॅक्स होते बॉडी मस्त. आणि करतात काही लोक आनंद घेण्यासाठी, एन्जॉय करायला पाहिजे. असं कसा आनंद बघा. सायकल दिसते का मित्रांनो, छोटीशी सायकल.
सायकल बघून 2 लाईनी आठवत आहे मला. सोन्याची सायकल, चांदीचा शीट. आहो, घेऊन चालतं का डबल शीट? चल ना. नको नको, तुमच्या वजनानं बुडेल. गाईज, माझी फेवरेट पाणीपुरी मला खायची होती मॉलमध्ये आल्यानंतर. बट यू कैन सी हाऊ मच क्राउड. कैसे खाएंगे बताओ, कितनी गर्दी. माझे पैसे वाचले मित्रांनो. नो खूप गर्दी, कमीत कमी 1 तास जाणार रांगेत थांबून. बघू, नेक्स्ट टाइम ट्राय करू. मित्रांनो, हा बॅक साईडचा एरिया सीन आहे, ब्युटिफुल असा. खालून पार्किंग एरिया स्टार्ट होतो आहे. तर आता आम्ही ठरवलं आहे नीता आणि मी की काहीतरी खाऊन जाऊया आता इथून असं. तर याच्या बॅक साईडला इथं आईस्क्रीम वगैरे आहे. तर आम्ही ठरवलं आहे वडापाव वगैरे खाऊया, कारण की भरपूर दिवस झाले, कमीत कमी 4-5 महिने झाले असतील की आम्ही सोबत वडापाव नाही खाल्लेला आहे. तर आता वडापाव वगैरे घेऊया आणि थोडं फिरवून घेऊया. वडापाव घेऊन झालेला आहे, पण लई गरम आहे म्हणून बोललो 15-20 मिनटात खाऊया. आणि बच्चूला पण लई गरम होतं म्हणून थोडं AC एरियामध्ये जाणार आम्ही आता. घ्यायचं काहीच नाही आपल्याला, सर जरा AC जाऊन फिरूया आता. मध्ये आलो AC मध्ये, म्हणजे बच्चू पण जरा शांत होईल. हे बघा कसं बघायला लागला. जरा इथं टाईमपास करूया, बघू काही आवडलं तर. नाही आवडणार आम्हाला, प्राईस बघून. भेटली नाही तर आपल्याला फायनली. मी AC मध्ये फिरून आल्यानंतर बाहेर आलो आहे, कारण की आपला वडापाव थंड होतो आहे. तर तो खायला पाहिजे लवकर म्हणून आलो आता वडापाव खायला. घेतला आहे, गॅलरीत बसलो आहे मेट्रो मॉलच्या. आम्ही जरा साईडला येऊन वडापाव खात होतो, कारण की आरवला परत भूक लागलेली होती. तर आरवला आता फीडिंग चालू आहे. परत झोपलेला आहे मित्रांनो. उसका कुछ टेंशन नहीं है, खाने का, पीने का, कमाने का कोई टेंशन नहीं है. उसको कोई टेंशन ही नहीं आहे. मस्त नुसतं झोपायचं बस टायमावर. तरी आता इथं आम्ही अजून थांबू थोडा वेळ, अजून थोडं फिरूया आणि निघूया, कारण की जास्त वेळ फिरण्यासारखं नाही आहे, म्हणजे आपली कंडिशन नाही आहे. कारण की बच्चूचं पण जरा बघायला लागतं. काय बोलता भावांना, बरोबर आहे ना? ठरवलं आहे की घरी जाऊया मस्तपैकी, कारण की जास्त वेळ नको फिरायला हवं. बच्चू पण झोपलेला आहे ना, मग ते कसं आहे, रिस्क नको घ्यायला जास्त वेळ. तर इथंच आम्ही बसलेलो. तर आता इथून निघूया. चला मित्रांनो, तर ते फ्रेश वाटतं मॉलमध्ये येऊन. घरी लई टाईम स्पेंड झाला आहे नाही का? बघा, घाबरली उतरायला, परत जायला लागेल घ्यायला इकडून. पण तरी बघूया, आपण लवकर घेऊया आता काय मॉलमध्ये मस्तपैकी. तर आजचा ब्लॉग आपण इथं एंड करूया.